महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा डाव हा अखेरचा डाव असतो असं समजलं जातं। काही पत्ते हातात ठेवूनच ते खेळ्या करत असतात असाही त्यांच्याबद्दलचा समज आहे। मात्र राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी पवारांना कात्रजचा घाट दाखवल्याचं दिसून येत आहे। आता हा कात्रजचा घाट म्हणजे जायचं एकीकडे पण आपण जाणार दुसरीकडे असं दाखवायचं। म्हणजे जानकरांना महायुतीतच जायचं होतं पण त्यांनी शरद पवारांशी बोलण्याचा देखावा केला। माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची पवारांची ऑफर आपण स्वीकारली असं त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं। माझी बहीण पंकजा मुंडे हिनं जरी सांगितलं तरी आता मी ऐकणार नाही, मी राष्ट्रवादीकडूनच लढणार, आपण दोघेही खासदार होऊ आणि दिल्लीत जाऊ असं मी तिला सांगणार आहे, अशी वक्तव्य जानकर हे पत्रकारांशी बोलताना करत होते। पण हे सारं ऑफ द रेकॉर्ड, प्रत्यक्षात मात्र त्यांच्या मनात वेगळंच होतं हे नंतर सिद्ध झालं। जानकरांनी कात्रजचा घाट दाखवल्यानंतर पवारांच्या डोक्यात नेमकी कोणती चक्र फिरू लागलीत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जानकर हे महाविकास आघाडीत जाण्याचा धोका लक्षात यायला भाजपला वेळ लागला नाही। धनगर समाजाची वोट बँक ही जानकर यांच्या पाठीशी आहे। जानकर सांगतील तिकडं त्यांचे पाठीराखे मतदान करतात, हा आपल्या समाजाचा विश्वास जानकर यांनी कमावलेला आहे। म्हणूनच अनेक पक्षांच्या स्पर्धेत ते आपली जागा टिकवून आहेत। पवारांशी जानकर हे सातत्याने संपर्कात होते। पुढील काही दिवसात मोठ्या घडामोडी घडायच्या आधीच भाजपनं जानकरांना गळाला लावलं। महायुतीच्या नेत्यांनी त्यांची समजूत काढायला होळीचा दिवस निवडला। जानकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी होळीच्या दिवशी मुंबईला बोलावून घेतलं। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर चारही नेते बसले। जानकर यांच्या मनातील सारी खदखद या तिघांनी ऐकली, त्यावर योग्य उपाययोजना केली। लोकसभेची एक जागा देण्याचं महायुतीने मान्य केलं। जानकर यांचं सगळं राजकारण हे पवार विरोधात उभं राहिलंय। तेच जर पवारांसोबत गेले तर त्यांच्या पक्षाला ओटी लागेल असं त्यांच्या लक्षात आणून दिलं। जानकरांनाही मनापासून पवारांसोबत थोडंच जायचं होतं पण आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठीच ते पवारांच्या संपर्कात होते। त्यांची योग्य दखल महायुतीने घेतल्यानंतर जानकर यांच्याही मनासारखं घडलं। समजा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तर आपली विधान परिषदेवरील नियुक्ती पुढेही कायम ठेवण्याचा शब्द त्यांनी महायुतीच्या नेत्यांकडून घेतलाय। पण जानकर हे कधीही शब्द फिरवू शकतात याचं भान महायुतीच्या नेत्यांना असल्यानं त्यांनी लगेच एक प्रसिद्धी पत्रक तयार केलं। जानकर महायुतीसोबत राहणार असल्याचं त्यांच्याकडून लिहून घेतलं। शिंदे आणि फडणवीस यांना जानकर यांनी मिठी मारल्याचे फोटो अधिकृतरित्या देण्यात आले। अजित पवार यांना जानकर यांनी मिठी मारली की नाही आणि मारली असेल तर त्याचा फोटो रिलीज का झाला नाही हा प्रश्न नक्की उरतोच। तर जानकर यांच्या या युटर्नमुळे शरद पवार यांची काही समीकरणं मात्र नक्कीच बिघडली। जानकर यांचा उपयोग बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांना झाला असता। माढ्यात जानकर यांच्या रूपानं महाविकास आघाडीला तुल्यबळ उमेदवार मिळाला असता। या राजकीय धक्क्यानंतर पवार आता माढ्यात पुन्हा कामाला लागलेत। यासाठी त्यांना आधार आहे तो मोहिते पाटील घराण्याचा। भाजपनं रणजितसिंह निंबाळकर यांना माढ्यातून पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील नुसते नाराज नाहीत तर चिडलेले आहेत। मोहिते पाटील यांच्या मदतीनं निंबाळकर यांनी 2019ची लोकसभेची निवडणूक जिंकली, पण मोहिते पाटलांना नंतर त्यांनी म्हणावा तसा मान सन्मान दिलाच नाही। विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या बंगल्याची पायरी देखील खासदार झाल्यानंतर निंबाळकर चढले नाहीत। साहजिकच तालेवार समजल्या जाणाऱ्या मोहिते घराण्याचा हा अपमानच होता। दुसरीकडे या अपमानाच्या आगीत फलटणच्या रामराजे निंबाळकर यांच्याकडूनही इंधन पुरवलं गेलं। त्यामुळं मोहिते पाटलांचा भडका शांत झालेला नाहीये। मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यातील संबंध 2019 पासून दुरावलेले आहेत। खरं तर 2003-4 मध्येच त्यांच्यात खटका उडाला होता। विजयसिंह मोहिते पाटलांनी तेव्हाच राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न केला होता असा त्यांच्यावर तेव्हा संशय घेतला गेला। त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री करून हा संघर्ष टाळण्यात आला, पण मोहिते पाटील हे पवारांच्या मनातून उतरलेच होते। 2019 मध्ये तर मोहिते पाटलांनी पवारांची साथ सोडत भाजपात प्रवेश केला, त्यामुळे होता तो राजकीय संबंधही संपला। आता मात्र पुन्हा सूर जुळू लागलेत। मोहिते पाटलांना खासदार निंबाळकर यांना धडा शिकवायचा आहे तर पवारांना योग्य उमेदवार हवाय। त्यातूनच मग धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह दिसत आहेत। या पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते पाटील आणि पवार यांची भेट देखील झाली आहे। गेल्या 5 वर्षात मोहिते पाटील हे अनेक अर्थानं लाभार्थी राहिले, त्यांच्या कारखान्याला मोठी मदत करण्यात आली आहे। रणजितसिंह यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून नेमण्यात आलं। मोहिते पाटील हे पुन्हा पवारांसोबत गेले
तर त्याची मोठी राजकीय किंमत त्यांना चुकवावी लागण्याचा धोका आहेच. पण आपलं राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल तर हा धोका पत्करल्याशिवाय पर्याय नाही. अशीच या कुटुंबाची मानसिकता झाली आहे. त्यामुळं पवारांच्या डोक्यात मोहिते पाटलांच्या नावाचं चक्र वेगाने फिरतंय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.